सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, दरावेती पाय आधी आधी, आपणा सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी, लोह परिसाची नसाहे उपमा, सद्गुरु महिमा अगाधची, आपणा सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरोनी खऱ्या देवा, आपणा सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे, विठ्ठल विठ्ठल सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, धरावेती पाय आधी आधी, आपणा सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी, महायोग पीठे तटे भीमरत्या, वरम पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्त महानंद कंदम्, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं, सदा अलंकृतं साधु संन्यास योगं, मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थनिधि, नमामि गंगा गिरियोगिराज, ज्ञानेश्वर भगवान विष्णु, निवृत्तिर्भगवान हर, सोपान भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्तला, मनोजवं मारुततुल्य वेदं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयोध्यमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते, श्री गुरुचरण सरोज रज, निज मनो मुकुर सुधारी, बरन रघुवीर विमल दसूजो, दायक फलचार, बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देवो मोहि, हरवो कलेश विकार, मस्तक हे पायावरी, या वार करी संताचा, सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, संताचिया पायी माथा चरणा, चरणावरी, अष्टांग
हे करी दंडवत हो प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग खऱ्या अर्थानं माऊली नंतर समाधी नाही, शिवाजी महाराजांसारखे छत्रपती नाही, बाल गंधर्वानंतर गायन नाही, मेघानंतर उदारता नाही, कर्णानंतर दानशूर नाही आणि तुकोबारायसारखं वैकुंठ गमन नाही, अशा तुकोबारायचा 4 चरणाचा अभंग सेवे करता निवडलेला आहे. विडाला 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 परमार्थ हा जडजडून करायचा. आता पाखवाद्याला तुम्ही मागवून कसं असं कटाळ कसा वाजला पाहिजे, टाळा टाळी लोपला नाद असा अंगात संचार झाला पाहिजे बरं का खऱ्या अर्थाने. चला जसं असेल तसं बरं का. सद्गुरु रामदासजी महाराजांच्या पवित्र पावन अशा दरबारामध्ये आजची ही कीर्तन रूपी सेवा आहे बरं का. आणि ही कीर्तन सेवेची परंपरा स्वतः महाराजांनी चालू केलेली आहे. खऱ्या अर्थानं परंपरा टिकवायचं काम हे साधू सज्जनांचंच असतं बरं का. म्हणून अव्यातपर्यंत आपण आहे तोपर्यंतही गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होईल, आपण गेलो तरी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होईल, आपण नव्हतो तेव्हा सुद्धा ही गुरुपौर्णिमा उत्सव साजरा सालाबाद प्रमाणे होऊनच जाणार आहे. कारण शुद्ध संकल्प महाराजांचा आहे. कोणाचा आहे? आपण फक्त निमित्त मात्र आहो. आणि त्यांच्या दरबारामध्ये खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या पामराला छोट्याशा सेवेतून उत्तराई होण्याचा हा कीर्तन सेवेचा मार्ग. विठाला 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 विठाला. तसं बघितलं तर मुळात साधू संतांच्या सेवेतून उत्तराई कधी होऊ शकतच नाही. काय रामदासजी महाराजांचं जीवन होतं बघा. आपल्या गावाला अनमोल रत्न मिळालं. खऱ्या अर्थानं आपल्या गावाचं थोर भाग्य आहे का ज्यांच्या माध्यमातून खरं महाराजांना इथं कसं यावं वाटलं असेल, काय असेल हे त्या ठिकाणी प्रारब्ध होतं बरं का. महाराजांनी याच ठिकाणी आयुष्य खर्च करावं आणि खऱ्या अर्थानं महाराजांचं आयुष्य फक्त तुमच्या आमच्या करताच खर्च झालं बरं का. कसं खर्च झालं सांगू तुम्हाला. कारण साधू संतांचं वचन आहे, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारी असं आयुष्य त्या ठिकाणी महाराजांनी खऱ्या अर्थानं आपल्या गावामध्ये समर्पित केलं बरं का. काय केलं दिलं महाराजांनी. आपण महाराजांना सद्गुरू म्हणतो, महाराजांनी आपल्याला काय दिलं, आपणही महाराजांना काय दिलं. सद्गुरू कुणाला म्हणतात, देव कुणाला म्हणतात, गुरु कुणाला म्हणतात, याचा इतंभूत विचार या अभंगामध्ये आपण पाहणार आहोत बरं का. म्हणून तुकोराम महाराज म्हणतात की खऱ्या अर्थानं का सद्गुरु वाचोनी सापडेना सोय. खऱ्या अर्थानं जीवनामध्ये सद्गुरु वाचून त्या ठिकाणी आपल्या जीवनाला सोय नाही बरं का. म्हणून एक काम करा. काय करा? धरावे ते पाय आधी आधी. पाय धरल्यानं काय होईल? तुम्हाला जेही हवंय ते शरण गेल्यानंतर माणसाला मिळतं. माणसानं जर अभिमान धरला, ताटपणा धरला, अहंकार धरला तर मिळतं का? जे प्रेमानं मिळतं ते त्या ठिकाणी अभिमान धरून मिळत नाही. म्हणून तुम्ही पाय धरा आणि मग पाय धरल्यानंतर काय करतील? आपणा सारिखे करीती तात्काळ. अजिबात वेळ लागत नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी 3ऱ्या अभंगात त्या ठिकाणी दृष्टांत दिला. दृष्टांत असा आहे, लोह परिसाची नसाये उपमा सद्गुरु महिमा अगाधची. उपमा देऊन पाहिली, उपमा सुद्धा त्या ठिकाणी लागू पडली नाही. आणि मग तुकाराम महाराजांनी शेवटच्या चरणात सांगितलं, तुका म्हणे कैसे आंधळे हे ज्ञान गेले विसरोनी खऱ्या देवा. विठाला 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 विठाला. खऱ्या अर्थानं सालाबाद प्रमाणे चालू असलेला हा गुरुपौर्णिमा उत्सव
आणि त्या उत्सवाच्या माध्यमातून माझ्या वाट्याला आलेली ही कीर्तन रूपी सेवा, खऱ्या अर्थानं ज्यांच्या चरणविंदावर नतमस्तक व्हावं का या सेवेसाठी त्यांनी मला पात्र समजलं, लायक समजलं. आपल्याच गावातील खऱ्या अर्थानं ही परंपरा ज्यांनी खऱ्या अर्थानं आजपर्यंत आपल्या खांद्यावर आहे, ज्यांनी रामदासी महाराजांच्या कार्यामध्ये स्वतःला झोकून दिलेलं आहे, असं सर्वांचं चितपरिचित व्यक्तिमत्व म्हणजे त्यांनी मला तारीख दिली म्हणून स्तुती करतो असं अजिबात माणसाने तोंडावर स्तुती करावी बरं का. आणि माणसं गेल्यानंतर गेलेल्याची स्तुती काही कामाची नसते. म्हणून ज्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्यापर्यंत आली ते शरद नाना, या शरद नानांच्याही चरणविंदावर नतमस्तक होतो, कारण त्यांचा अधिकार माझ्या वडिलांपेक्षा कमी अजिबात नाही. विडाला 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 विडाला. हो, खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून ही सेवा आली आणि जी कशी त्या ठिकाणी सेवा होणार आहे ती आपण त्या ठिकाणी महाराजांच्या चरणविंदावर समर्पित करणार आहोत. म्हणून नानांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि खऱ्या अर्थानं पारमार्थिक गुरु या ठिकाणी समोर बसलेलेच आहे का त्या ठिकाणी नितीन महाजन यांचे वडील, का ज्यांनी खऱ्या अर्थानं त्यांच्याकडे आम्ही बघून पक्षपात शिकलो असेल, काही चाली शिकलो असेल, तेही आज या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित आहे. हरिभक्तपरायण रामभाऊ महाराज महाजन यांच्याही चरणविंदावर नतमस्तक होतो. खऱ्या अर्थानं मला या ठिकाणी कीर्तनाची साथ करण्याकरता आपल्याच गावचं वैभव हरिभक्तपरायण राजूभाऊ महाजन यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. भजनी मंडळ असेल सर्वांच्या चरणविंदावर त्या ठिकाणी नतमस्तक होतो. त्याचप्रमाणे माझ्याबरोबर आलेले माझे चुलते ज्यांनी मला परमार्थिक योग्य मार्गदर्शन केलं असे राजूभाऊ हेही उपस्थित आहेत, त्यांनाही मी या ठिकाणी धन्यवाद देतो. त्या ठिकाणी अनेक भजनी मंडळ आहे त्यांनाही मी सर्वांना धन्यवाद देतो. पेटी मास्तर तुमचेही धन्यवाद, विनेकरी तुमचेही धन्यवाद. आणि हा आवाज तुमच्यापर्यंत खऱ्या अर्थानं एकदम चांगला आणि सुंदर येत आहे असा खऱ्या अर्थानं नितीन भाऊ महाजन या साऊंड सिस्टीमचे मालक त्यांनाही धन्यवाद. आता राहिलेल्या संकल्पित वेळेमध्ये आपण त्या ठिकाणी सेवा संपवण्याचा प्रयत्न करणार आहोत. पांडुरंगा करू प्रथमा नमन, पांडुरंगा करू प्रथमा नमन, दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका, खऱ्या अर्थाने आपण हा उत्सव दरवर्षी साजरा करतो. आता बघा चला, खऱ्या अर्थानं रामदासी महाराजांचं जीवन कसं होतं याचा आपण विचार करणार आहोत. रामदासी महाराजांनी आपल्याला एक उपदेश केला बरं का. त्या उपदेशाचं हे आपण जर आचरण केलं तर आपलं जीवन धन्य होऊन जाणार आहे. ज्यांनी ज्यांनी रामदासी महाराजांना पाहिलं होतं, या ठिकाणी बसलेल्यापैकी बऱ्याच जणांनी महाराजांना पाहिलं होतं. आता तुम्हाला प्रश्न विचारतो, महाराज आपल्यासारखेच खात होते, बरोबर आहे ना? महाराज आपल्यासारखीच बोलत होते, महाराज आपल्यासारखी बसत होते, महाराज आपल्यासारखे झोपत होते, खरं आहे ना सर्व? पण आपल्यात आणि महाराजांमध्ये जमीन आसमानचा फरक होता. विडाला 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 विडाला. ओ हो, आता कसा फरक होता? आपल्यालाही भूक लागत होती, महाराजांनाही भूक लागत होती. मग महाराजांमध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय होता याला एक प्रमाण देतो म्हणजे आपल्या लक्षात येईल बरं का. समुद्र नदी नाही पैगा, समुद्र नदी नाही पैगा, पाषाण मनो नाही लिंगा, संत नवती जगा मानसाच्या सारिखे, संत नवती जगा मानसाच्या सारिखे, संत नवती जगा मानसाच्या सारिखे.
सर्वस्व लपलेलं आहे बरं. आता महाराजांना त्या ठिकाणी बऱ्याच जणांनी, मी तर काही महाराजांना पाहिलं नाही, पण जे लोकांनी माझ्यापर्यंत पोहोचवलं ते तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे. एवढंच नाही, या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी तुकोबाराय सांगतात, समुद्र नदी नये पैगा पाषाण म्हणू नये लिंगा. दगडालाच त्या ठिकाणी पाषाण म्हणू नये आणि माणसालाच त्या ठिकाणी माणूस म्हणू नये. आपल्यापेक्षा त्या ठिकाणी रामदासी महाराज वेगळे होते. संत नव्हती जगा माणसाच्या सारखे दिसत होते, पण ते वेगळे होते. हे आपल्याला त्या ठिकाणी या उभीमधून त्या ठिकाणी पाहायला मिळतं. मग खऱ्या अर्थानं त्यांनी आपल्याला काय दिलं याचाच विचार आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला करायचा आहे. खऱ्या अर्थानं युग झाले किती? 28. आता कोण 28 म्हणतं, कोण 4 म्हणतं. आता हा गोंधळ आहे बरं का नाना. खऱ्या अर्थानं युगे 28 विटेवरी उभा म्हणून काही 28 म्हणतात. आणि खऱ्या अर्थानं 4 युग सांगितले, सतयुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग. सर्व ऐकताय ना? काही झोपले तर नाही ना? जागे आहे ना? आता तुम्ही शाळा गेलेली आहे, सर्व शाळेत जाताना. आता अहो महाराज, शाळेत न जाता असा विद्यार्थी सापडत नाही. त्याला काही नाही आलं तरी गव्हर्नमेंट नाही एवढी तरी बरी सोय करून ठेवली, पास झाला तरी जाय पुढच्या वर्गात. नापास अजिबात करती नाही. तुम्हाला प्रश्न विचारतो, आपल्याला शाळेत कसं शिकवलं? एकाचा, दोन दोनाचे, तीन तीनाचे, चार चाराचे, असं शिकवलं ना? बरोबर आहे ना? असं शिकवलं ना? का वेगळं शिकवलं? आता युग कसे कसे झाले ते तुम्हाला सांगतो बरं का, फक्त उत्तर सांगणार नाही बरं का. उत्तर हे तुम्ही घरी जाऊन शोधायचं का? तुम्ही शोधलंच पाहिजे, तुम्ही ग्रंथ वाचलीच पाहिजे. खऱ्या अर्थानं माणसानं गीता भागवत वाचल्याशिवाय मरूच नाही. विडाला 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 विडाला. ओहो, खऱ्या अर्थानं जीवनात सुद्धा गुरु केल्याशिवाय माणसानं मरू नये. नाहीतर काय, जन्माला आला हिला आणि पाणी वाहू वाहू मेला, याला जीवनाला काही किंमत नाही बरं का. म्हणून खऱ्या अर्थानं जीवन कसं जगावं, आता मी तुम्हाला 4 युग सांगत होतो. मग आता प्रश्न आहे, पहिलं काय आहे? सत्ययुग. नंतरच कस काय? सतयुगानंतर त्रेतायुग आहे बाबा. कस काय द्वापार येईल? शोधून बघा. आता प्रश्न विचारतो, एकानंतर काय येतं? याला पुरावा पण आहे बाबा, तुमचा पुरावा मी कीर्तन संपले देऊ शकतो. आता एकानंतर 2, खऱ्या अर्थानं 2 यायला पाहिजे ना? इथं 3 आले, सत, त्रेता, द्वापार आणि कलियुग, हे 4 युग आले. मग 4ही युगामध्ये खऱ्या अर्थानं 4 जगद्गुरु झाले बरं का. ही परंपरा अनादी कालापासून चालत आलेली आहे. गुरु शिष्य परंपरा ही अनादी कालापासून चालत आलेली परंपरा आहे आणि ती संबंध पूर्ण भारतवर्षामध्ये मोठ्या थाटामाठानं त्या ठिकाणी चालू आहे बरं का. आता परमार्थिक गुरु त्या ठिकाणी आपण कार्यक्रम मोठा करतो. काही राजकीय गुरु आहे. आपल्याला ज्यानं गाडी शिकवली तो सुद्धा आपला, ज्यानं आपल्याला पेटी शिकवली तो सुद्धा आपला, ज्यानं आपल्याला भजन शिकवलं तो सुद्धा आपला. आता सोपं करून सांगतो का, जो जो जयाचा घेतला गुणा तो तो गुरु केला जाना. तयासी आले अपारपण जग हे संपूर्ण गुरु दिसे. ज्याच्याकडून जो गुण घेतला तो आपला कोण झाला? गुरु झाला. बरोबर आहे. आता मग गुरुची गरज काय? नाही केला तर चालणार नाही का? बर, रोज तुम्ही जेवण करतास ना, गुरुला स्मरण थोडी करता. गुरु करावा का नाही करावा? आता ज्यांनी ज्यांनी केला नाही त्यांना काही झालं का? बर,
आपण केला, आपल्याला एक दिवस कुठं जायचंय, मुक्काम पोस्ट मसन. बर, त्यांनी केला, आपण केला, पण ज्यांनी काही नाही केला नाही, फरक काय? अरे खऱ्या अर्थानं ज्यानं गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. खऱ्या अर्थानं मनुष्य देहामध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थानं एकच ध्येय माणसाचे आहे का गुरु केल्यानंतर आपल्याला मोक्ष मिळतो, हे शास्त्र आपल्याला सांगतं. विडाला 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 विडाला. खऱ्या अर्थानं गुरु शिवाय आपला उद्धार नाही बर का. आणि गुरुच आपला त्या ठिकाणी उद्धार करू शकता. म्हणून ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामध्ये आणि 15व्या अध्यायामध्ये इतंभूत गुरुचं वर्णन सांगितलं बर का. आता ज्यांनी ज्ञानेश्वरी वाचली असेल, पण आता जवळ जवळ जर विचारलं ज्ञानेश्वरी कोण कोण वाचतं तर कोणाचंच वर बोट येत नाही. खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वरी वाचनाकरता अनुबंध चतुष्ट असावा लागतो, अधिकारी असावा लागतो, तोपर्यंतच ते ज्ञान कळतं, अन्यथा ते ज्ञान कळू शकत नाही बर का. चला, खऱ्या अर्थानं अधिकारी असावा लागतो, अनुबंध असावा लागतो, चतुष्ट असावा लागतो, त्याच वेळेस ज्ञानेश्वरीचा नेम तळात जातो, अन्यथा जात नाही. मग याला कारण काय? खऱ्या अर्थानं माऊली ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी वाचत असताना जसं त्यांनी सांगितलं तसं आचरण केलं तरच ते फळाला जातं, अन्यथा जात नाही. याला शास्त्र आहे, याला पुरावा आहे. म्हणून 4 युग झाले, 4 युगामध्ये खऱ्या अर्थानं 4 जगद्गुरु झाले बर का. आणि मग पहिल्या सतयुगामध्ये कोण गुरु होते? सतयुगामध्ये माझा काही लय अभ्यास नाही बरं, फक्त विचारतो मी तुम्हाला. सतयुगामध्ये खऱ्या अर्थानं जेवढे अवतार आहे तेवढे कोणाचे आहे? माऊली ज्ञानोबरायचा अवतार कोणाचा? मुख्य महाविष्णू. त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार त्या ठिकाणी विष्णूचा आहे. सखा माझा ज्ञानेश्वर, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. खऱ्या अर्थानं विष्णू हे सर्वांचे गुरु आहे पहिले. मग खऱ्या अर्थानं त्रेतायुगामध्ये कोण होते? व्यास. म्हणून त्रेतायुगापासून व्यास उच्चिष्ट जगत्रय, तेव्हापासून ही परंपरा अनादी कालापासून चालत आलेली आहे. आणि मग द्वापार युगामध्ये त्या ठिकाणी वशिष्ठ त्या ठिकाणी गुरु होते. आणि खऱ्या अर्थानं कलियुगामध्ये शंकराचार्य हे जगद्गुरु होते. आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं एकच जगद्गुरु झाले, जगद्गुरु तुकोबाराय. तदनंतर जगद्गुरु कोणीही अजिबात नाही. विडाला 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 विडाला. ओ हो, खऱ्या अर्थानं कृष्णम वंदे जगद्गुरु या करता बर का. आता चला तुम्हाला त्या ठिकाणी परमार्थ, त्या ठिकाणी परमार्थामधून आपण इकडे सद्गुरूकडे येणार आहे. मग खऱ्या अर्थानं मनुष्य जन्माला आपण का आलो याचा विचार आपल्याला करायचा आहे बर का. मनुष्यानं जन्माला आल्यानंतर गुरुच करावा, गुरु नाही केला तर जीवन आपलं वायफळ व्यर्थ जाणार आहे. म्हणून माऊली ज्ञानोबरायनं सांगितलं का हो, प्रत्येक जण तर भजनशीलच आहे ना. देख पा मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील झाले असे केवळ माझे ठाई. पण एक गोष्ट त्यांनी मेक मारून ठेवली, परिज्ञाने विन नासले बुद्धी भेदासी आले कल्पना येते कल्पू लागले अनेकत्व. खऱ्या अर्थानं प्रत्येक जीव हा भजनशील आहे. भजन करतो का हो? आता सकाळपासून आपण उठलो, सकाळपासून त्या ठिकाणी काकडा केला असं वरबोट दाखवा. आपले सद्गुरु रामदासी महाराज कोणता जप करत होते? श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. एक माळ जपली असं कोणी दाखवा. देवना लागे, देवना लगे साठवणीचे रुंदले जाळे. आणि 8 तास तर दाखवतात नाही असं दाखवतात, मला देव भेटावा, मला गुरु भेटावा असं आहे. आता प्रश्न विचारतो, देव कोणाकोणाला भेटावा असं वाटतं? वरबोट करा.
भेटावा असं वाटतं का नाही? देव भेटावा असं प्रत्येकाला वाटतं, पण विजुनाना देवालाही असं वाटतं तुम्ही देवाला भेटावा एक दिवस. जसं तुम्हाला वाटतं ना देव भेटावं, तसं देवाला सुद्धा वाटतं तुम्ही सुद्धा मला भेटायला कुठं यावं, जाऊशी वाटतं का? अहो एवढंच नाही, खऱ्या अर्थानं कितीही शरीर रोगानं ग्रासलं तरी मरावं वाटत नाही. हा खऱ्या अर्थानं एक आश्चर्यच आहे बरं का जीवनामधलं. म्हणून खऱ्या अर्थानं गुरु 13व्या अध्यायात मी तुम्हाला घेऊन जातो. म्हणून त्या ठिकाणी 13व्या अध्यायाची सुरुवात सुद्धा आत्मरूप गणेशा केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे. 13व्या अध्यायाची सुरुवात सांगितलं बरं का. आणि मग खऱ्या अर्थानं आणखीन 15व्या अध्यायाची सुरुवात आली. आता हृदय आपुले चौफाळुनिया भले वरी पैसऊ पावले श्री गुरूंचे. आपल्या अंतःकरणामध्ये श्री गुरु रूपी त्या ठिकाणी सेवा त्या ठिकाणी आपल्या अंतःकरणात प्रगट व्हावी. मग श्री गुरु आपल्याला देतात काय? या ठिकाणी मनुष्य देहामध्ये आपण आलेलो आहेत ना, त्या ठिकाणी पशुच्या ठिकाणी ज्ञान आहे का? गुरु करावा, देव संत साहित्याचा अभ्यास करावा, इतर योनियाच्या ठाई हा विचार करणे. एवढंच नाही, पशु काय पाप पुण्य जाना उत्तम मध्यम भोग भोगी. पशुच्या ठिकाणी ते ज्ञान अजिबात नाही बरं का. मनुष्य देहाच्या ज्ञाने. म्हणून खऱ्या अर्थानं याच देहामध्ये भजन करता येतं, अन्यथा दुसऱ्या देहामध्ये भजन करता येत नाही. याला प्रमाण काय? याच देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. मग आणि ज्ञान जगाच्या पाठीवर हे कुठंच नाही असं त्या ठिकाणी सद्गुरूंना सांगितलं. मग गुरु त्या ठिकाणी काय करतात? खऱ्या अर्थानं गुरु हे संत कुळाचे राजे आहेत बरं. राजा काय करतो? संबंध प्रजेचं रक्षण करतो. गावचा सरपंच असेल तर काय करतो? पूर्ण गावाचं रक्षण करतो. गावात पाणी नसेल, लाईट नसेल, त्या ठिकाणी अन्य सुविधा नसेल, रस्ते नसेल, याचं सर्व नियोजन कोण करतं? गावातील सरपंच करतो. तेच गाव आणि गावाचं संरक्षण खऱ्या अर्थानं कोण करतो? आमदार करतो. आमदाराचं या ठिकाणी त्या ठिकाणी एक प्रतिनिधी निवडला जातो, त्याला मुख्यमंत्री म्हणतात. त्याच खासदारातून त्या ठिकाणी एक निवडला जातो, त्याला पंतप्रधान असं म्हणतात. खऱ्या अर्थानं पंतप्रधान आपले कोण आहेत? राजाच आहे ना, भारत देशाचा राजा आहे ना. भारत देशाला नाव का पडलं? त्या ठिकाणी भरत राजापासूनच भारत देशाला राजा हे नाव पडलं. मग खऱ्या अर्थानं राजा जर म्हटलं तर शास्त्रामध्ये संतांना सुद्धा राजा म्हटलं. पहिलं राजा कोणाला म्हटलं? ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. ज्ञानियांचा ज्ञानदेव ज्ञानदेव तो मायेसे माझा बामराई काय तोर बना. माझा बामरासे काय तोर बना. ज्ञानदेव ज्ञानदेव तू
माणूस आहे बर का. आता साईबाबा सुद्धा कोण आहे? राजाधिराज. बाबा सुद्धा कोण आहे? राजा आहे. आता बाबा राजे आहेत, माऊली राजे आहेत, पांडुरंग परमात्मा सुद्धा राजाच आहे. कानडा राजा पंढरीचा, कानडा सुद्धा राजा होता. आणि जगाच्या पाठीवर महाराष्ट्रामध्ये एकच राजा जन्माला आला, त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. विठाला 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 विठाला. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं एकच राजा त्या ठिकाणी जन्माला आला. एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर. का त्या ठिकाणी एकच राजा झाला आणि मग खऱ्या अर्थानं दगडाच्या त्या ठिकाणी दगडाच्या किल्ल्यावर राजाचं नाव आजही शोभून दिसतं. जगाच्या पाठीवर छत्रपती महाराजांसारखे राजे होणे नाही. कसं होणे नाही? खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण? तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना, आता राजा कसा असावा या ठिकाणी छत्रपतीचं जिवंत उदाहरण बर का. खऱ्या अर्थानं राजा छत्रपती शिवाजी सारखाच असावा. शिवरायाच्या राज्यामध्ये कधीच नव्हती वाना. काय सांगितलं बघा, एका कवीनं सांगितलं, शिवरायाच्या राज्यामध्ये कधीच नव्हती वाना. आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान. शिवरायाच्या राज्यामध्ये कधीच नव्हती वाना. आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. कोण म्हणतं माझ्या राजाने मुसलमानांचा अव्यय केला? अजिबात नाही. अरे राजाचं जीवन चरित्र जर आपण अनुभवलं तर आपल्या अंतःकरणामध्ये सुद्धा भाव जागृत होईल. त्या ठिकाणी राजानं एवढं वैभव भोगलं, पण सांगितलेली आचारसंहितेचं पालन करूनच त्या ठिकाणी केलं. कसं आचारसंहितेचं पालन केलं? अरे त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना नजराना पाठवला होता ना. अशीच देखणी होती एक सुभेदाराची सुना. राजाचं वैभव. त्या तरुणीला आई म्हणाला, त्या तरुणीला आई म्हणाला राजा जो शिलवाना. आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. खऱ्या अर्थानं हिंदू मुसल आनंदानं त्या ठिकाणी नाचत होते. आणि मग खऱ्या अर्थानं तीच परंपरा तुकोबारायनं त्या ठिकाणी छत्रपतीला घडवलं. त्याच पद्धतीनं खऱ्या अर्थानं आपली परंपरा अनादिकालापासून चाललेली आहे. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष बळला गहिनी प्रती. म्हणून ही परंपरा अनादी काळापासून चालत आलेली आहे. मग खऱ्या अर्थानं मच्छिंद्रनाथाचं आणि गोरक्षनाथाची कथा आपल्याला त्या ठिकाणी सर्वांना माहिती आहे. पण गुरु शिष्याचं नातं कसं असावं हे आपल्याला मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांच्यातून त्या ठिकाणी पाहायला मिळतं. गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी रस्त्यानं जात असताना, अचानक गावातून जात असताना एक महिला वडे तळत होती. कथा भाग सर्वांना माहिती आहे, पण समर्पक आहे म्हणून सांगून पुढे जातो बर का. जात असताना दोघही आश्रमात गेले. गोरक्षनाथही गेले आणि मच्छिंद्रनाथ गेले. आणि मच्छिंद्रनाथांनी खऱ्या अर्थानं गोरक्षाला जवळ बोलवला. गोरक्ष, अरे वडे खायची फार इच्छा झाली रे. का? जाताना खऱ्या अर्थानं माणूस सुद्धा वड्याच्या गाडी जवळून जर गेला ना, माणसाच्या तोंडात आपाप सुटतं बर का. हा निसर्गाचा नियम आहे बर का. म्हणून माणसं घरचं जर काही भाजी भाकर केली ना, ती गोड कमून लागत नाही, तिकून वडे खाऊन आलेले असतात.
म्हणून माणसानं बाहेरचं सटर बटर खाण्यापेक्षा आपलंच घरातलं खावं बरं का. खऱ्या अर्थानं निरोगी राहायचं असेल तर आपलंच अन्न घरचं खा बरं का. मी नेहमी सांगत असतो 4 जणांचं अन्न खाऊ नका बरं का. कोणी कोणी आता या ठिकाणी बसलेले आहे ना, बरेच जण म्हणतात सुतकाचं अन्न खाऊ नये, याचं अन्न खाऊ नये, त्याचं अन्न खाऊ नये. खऱ्या अर्थानं सुतकी अन्न तुम्ही खाल्लंच पाहिजे, या मताचा मी बरं. तुम्ही विचारा ओ महाराज असं काय बोलतात, काहीला काय म्हणतो कसं तरीच होतं. आता कसं तरीच होतं याला दवाखान्यात काही पर्याय आहे का? तुमच्या गावात एका महिलेला त्या ठिकाणी इतकं पोट दुखायला लागलं, इतकं पोट दुखायला लागलं, मग हिच्या नवऱ्याने तिला गाडीवर टाकलं आणि कोपरगावला घेऊन गेला. आता कोपरगावला घेऊन गेला, त्या ठिकाणी नंबर आला, डॉक्टरना मध्ये बोलवलं आणि विचारलं काय होतं, कसं तरी होतं. मग डॉक्टरने विचारलं केव्हापासून होतं, म्हणे शेजारच्यानं गाडी घेतली तेव्हापासून होतं. विठाला 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 विठाला. ओ हो, असं काही कामाचं आहे का? खऱ्या अर्थानं कसं तरी होतं, याला दवाखान्यात काही पर्याय सुद्धा नाही. मग खऱ्या अर्थानं महिला मंडळ फार हुशार आहे. आता महिला मंडळ जेवढं हुशार तेवढा त्यांच्या सुना सुद्धा हुशार असतात बरं का. आता जुन्या काळच्या सासा हुशार होत्या, सुना हुशार नव्हत्या. पण आजकालच्या सुना फार हुशार झाल्या. एक मूळ झालं आणि मग सासू म्हणते अगं सुनबाई पोळ्या करता, पीठ मळ पोळ्या कर. तिनं सांगितलं अहो आत्या मला पोळ्या करता येत नाही. मग म्हणे कालवण कर. सून म्हणते मला कालवणही जमत नाही. अगं मग चहा कर. सून म्हणते मला चहाही जमत नाही. मग हळू सासू विचारते हे लग्नाच्या अगोदर कमून नाही सांगितलं सूनबाई. लगेच सून त्या ठिकाणी म्हणते आत्याबाई ही गुड न्यूज होती तुम्हाला. एवढ्या आजकालच्या मुली त्या ठिकाणी हुशार झाल्या. आता खऱ्या अर्थानं तुम्ही एवढ्या हुशार तर तुमचे मुलं किती हुशार आहे काही सांगायचं काम आहे का? तुम्ही जेवढ्या हुशार तेवढे तुमचे मुलं सुद्धा हुशार आहे. कसे हुशार आहे? एक दिवस पाऊस चालू होता, दो पाऊस पडत होता आणि मग त्या ठिकाणी गण्या त्या ठिकाणी नेमकं शाळेला जायच्या वेळेस पाऊस उघडला. आता आपणही लहान होतो, पाऊस जर आला आपण काय म्हणायचो, ए रे पावसा तुला देतो पैसा. कमून पाऊस जर थांबला नाही तर शाळेत जायचं काम आहे का? शाळेला लगेच सुट्टी. घरचे म्हणणार लगेच जा सुट्टी घ्या, काही काळजी करू नका. आणि मग गण्या दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी पाऊस नव्हता आणि शाळेत गेला. गुरुजीने विचारलं का रे गण्या काल शाळेत कमून नाही आला? अहो सर गुरुजी पाऊस चालू होता. अरे नेमकं शाळेच्या वेळेस तो पाऊस उघडला होता, मग का नाही आला? अहो गुरुजी मी टीव्ही पाहत होतो आणि ती एबीपी वाले सांगत होते कुठे जाऊ नका, पाहत राहा एबीपी माझा, म्हणून मी कुठं आलो सुद्धा नाही आणि कुठं हल्लो सुद्धा. एवढं मुलं हुशार आहे. खऱ्या अर्थानं ही हुशारी जर आपण परमार्थात कामा आणली तर आपलं कल्याण झाल्या वाचून राहणार नाही. विठाला 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 विठाला. हो, मग खऱ्या अर्थानं मी 4 जणांचं अन्न बाजूला गेलो होतो ना. आता या ठिकाणी कीर्तन संपलं का जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर वर्णनो हे जाणी जे यज्ञ कर्म. आता अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. अन्नानं श्लोक घेतला. आता किती जरी माणसाला सुतक असो, विटाळ असो, काही असो, हे अन्न कसं आहे? पवित्रच आहे ना. मग सुतकी अन्न तेवढं पवित्र नाही का? आता लक्ष देऊन ऐका बरं का. मी फक्त सांगतो त्या 4 जणांचं अन्न खाऊ नका. आणि जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही अन्न खा, तुम्हाला जर बाधा झाली तर आपल्याला येऊन भेटा बरं का. याला आपल्याला औषध आहे बरं का, तुम्ही काळजीच करू नका. खऱ्या अर्थानं 4 लोकांचं अन्न खाऊ नये आणि खऱ्या अर्थानं या सप्ताहामध्ये आमंत्रणाची वाट कधी पाहू नये. कथा कीर्तन जर असेल त्या ठिकाणी आमंत्रण असो किंवा नसो माणसानं न पाचारिता जावे. म्हणून अशा ठिकाणी कधी जावं? आमंत्रण असल्याशिवाय जाऊ नये. एखाद्याच्या मुलाचा वाढदिवस आहे, आमंत्रण असेल तरच जावं. आमंत्रण असलं तरी जाऊ नये. एखादा जर म्हणला ना येऊ जाऊन, आपल्या गावात कोणी पित नाही म्हणून बरं आहे,
दारूला आमंत्रण दिलं तरी जाऊ सुद्धा नाही, किंवा तमाशाला आमंत्रण आलं तरी जाऊ नाही. मग 4 जणांचं अन्न कोणाकोणाचं खाऊ नाही, लक्ष द्या बरं का. पहिलं अन्न भिकाऱ्याचं खाऊ नये. कोणाचं खाऊ नये? भिकाऱ्याचं. आता साईबाबांचा अवतार कोणाचा? बनोनी भिकारी चमत्कार केला, नमस्कार त्याला. साईबाबा आला, साईबाबा आला, साईबाबा आला, साईबाबा आला. 5 गरीबाबानं भिक्षा मागितली आणि ती अन्न आणलं. आता बाबा भिकारी आहेत का आपण भिकारी आहे ज्यानं त्यानं ठरवा बरं का. म्हणून बघता करता बाबांनी भिक्षा मागितली. बाबा भिकारी अजिबात नव्हते. आणि खऱ्या अर्थानं एवढे बसलेले आहे, एवढ्यांना प्रश्न विचारतो, भिक्षा पात्र मागायला आपल्याला गोड वाटेल का? आता एक जर म्हटलं, अहो महाराज काय नाही, झोळी घ्या गावात भिक्षा मागून या. कोण मागून येईल? लोक लगेच म्हणतील, मला तर 5 एकर जमीन आहे, मा एवढा मोठा बांगला आहे, मला भिक्षा मागायची काय गरज आहे? माणसं लगेच अशी फुगात्या. अहो एवढंच नाही, भिक्षा पात्र अवलंबने जळो जिने लाजिरवाने, महाराज तुकोबाचे गाणे अर्थाविन निसार. खऱ्या अर्थानं भिक्षा पात्र अजिबात मागायला गोड वाटत नाही. म्हणून ज्या भिकारी असेल त्याचं अन्न खाऊ नये, दुसरं अन्न खाऊ नये, वेश्येचं अन्न खाऊ नये. तिसरं अन्न सांगितलं रजस्वला स्त्रीचं अन्न खाऊ नये. आणि 4थं अन्न सांगितलं ज्यानं त्या ठिकाणी अनितीना कमावलेलं आहे त्याचं अन्न खाऊ नये. बाकी तुम्ही कोणाचंही अन्न खाऊ शकता. विडाला 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 विडाला. हो, खऱ्या अर्थानं ते तुम्ही अन्न या ठिकाणी खावं. आणि मग सद्गुरूंना नेमकं काय केलं तर एक तुम्हाला जाता जाता सांगतो. सद्गुरूंना आपल्याला एकच दिलं. काय दिलं? ते तत्व दिलं. ते तत्व म्हणजे त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं स्वरूप आहे. एका भजनामध्ये सांगितलं सद्गुरूचं स्वरूप कसं आहे. त्या सद्गुरूच्या स्वरूपाला रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया रे, निर्गुण निराकार तोच रघुराया. आता आपल्या रामदासी महाराजाचं स्वरूप कसं आहे सांगू का? ओंकार स्वरूप सद्गुरु समर्थाय, ओंकार स्वरूप सद्गुरु समर्थाय. अनाथाच्या नाथा तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो. ओंकार स्वरूप सद्गुरु समर्थाय. खऱ्या अर्थानं आपल्या सद्गुरूचं स्वरूप निर्गुण निराकार तत्व म्हणजे आपले सद्गुरू आहे. आणि मग त्या ठिकाणी गुरुकडे जावं, गुरुचं मनगट पकडावं आणि गुरूंना प्रश्न विचारता मी कोण आणि देव कोण, असं जो विचारील आणि या प्रश्नाचं उत्तर जो खऱ्या अर्थानं सापडून देईल त्यालाच त्या ठिकाणी सद्गुरू म्हणतात. आणि तेच सद्गुरू तत्व तुकोबाराय अभंगाच्या 1ल्या चरणामध्ये सांगतात. चतुर्वाद
सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी। मग त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथांनी एक त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं, अरे गोरक्ष मला वडे खायचे आहे। गेला वडे घेतले, पण वडे घेण्याकरता गेला ती माऊली मध्ये गेली आणि पीठ घेऊन आली। त्यावेळेस तिनं सांगितलं का मला त्या ठिकाणी पीठ नकोय, माझ्या गुरुला काय हवंय, वडे हवय। वडे करता त्यांना मागणी केली आणि मागणी करत असताना तिनं सांगितलं, तू त्या ठिकाणी गोरक्षनाथ म्हणू लागले, अरे तू वड्याच्या बदल्यात मला काही माग, मी तुला देण्याकरता तयार आहे। त्यावेळेस सांगितलं गुरुवर किती प्रेम करतो, किती प्रेम करतो असं म्हटल्यानंतर गोरक्षनाथांनी सांगितलं। आणि मग त्या महिलेनं प्रश्न केला, ती काही भजनी नव्हती, ती धार्मिक नव्हती, तिनं सांगितलं एक डोळा देशील का। लगेच स्वतःने गोरक्षनाथांना डोळ्यात बोट घातलं, डोळा हातात दिला आणि रक्तबंबाळ झालेला डोळा हातात धरला, एका हातात वडे घेतले आणि मच्छिंद्रनाथाजवळ आले आणि वडे हातात दिले। हातात दिल्यानंतर मच्छिंद्रनाथ विचारता, अरे गोरक्ष काय झालं डोळ्याला। काही नाही गुरुजी, येताना थोडी काठी लागली म्हणून रक्त गळत आहे। आणि मग हात बाजूला काढला आणि मग विचारलं, अरे गोरक्ष काय केलं तू। आणि मग सर्व इत्थंभूत वृत्तांत सांगितला का मला ती महिला वडे देत नव्हती, तिनं माझा डोळा मागितला म्हणून त्या ठिकाणी मी तिला डोळा दिला, एवढंच नाही। आणि मग मच्छिंद्रनाथ म्हणू लागले, अरे 2 वड्या करता तू डोळा दिला, एवढंच नाही, खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी गोरक्षनाथ म्हणू लागले, आहो स्वामी तिनं फक्त डोळा मागितला, तिनं जीव जरी मागितला असता तरी मी दिला असता। याला म्हणता गुरुनिष्ठा। विठाला 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 विठाला। हो, आणि खऱ्या अर्थानं गुरुला आपण काय द्यावे त्यासी वावी उत्तराई, ठेविता पायी जीव थोडा, ठेविता पायी जीव थोडा। काय द्यावे त्यासी वावे उत्तराई, ठेविता पायी जीव थोडा। आपण आपल्या सद्गुरूच्या चरणावर जीव जरी ठेवला तरी तो कमी आहे। म्हणून खऱ्या अर्थानं भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि अर्जुन नातं कसं आहे, नातं आहे बर का। आता पहिल्या अध्यायाची सुरुवात झाली, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयोत्सवा, मामका पांडवा चैव किम कुर्वत संजय। संजय उवाच। आता खऱ्या अर्थानं पहिला अध्याय फक्त अर्जुन बोलत होता, देव शांत होते बर का। आता गुरु शिष्याचं नातं कसं असावं बर का। मग पहिला अध्याय संपला, दुसऱ्या अध्याय सुरुवात झाली आणि दुसऱ्या अध्यायाच्या 7 श्लोकापर्यंत फक्त अर्जुन बोलतोय बर का। देव फक्त त्या ठिकाणी स्तब्ध आहे। आणि खऱ्या अर्थानं माणसानं जास्त बोलण्यापेक्षा माणसानं कमी बोलावं, ऐकून जास्त घ्यावं। पण माणसं ऐकून घेतात का। जर भांडण झालंच, आपल्या गावात होत नाही, महिला मंडळाचं जर भांडण झालं तर तुम्ही शांत बसतात का, तिचं ऐकून घेतात। आपल्याकडं काय
माणसं आज ऐकून घेत नाही बर का. का अजिबात माणसाला सहन होत नाही. माणसं घाडा वकून टाकतात, बोलून टाकतात. म्हणून खऱ्या अर्थानं ऐकून घ्यावं. एक अध्याय सरला, दुसऱ्या अध्यायाचे 7 श्लोक सरले. अर्जुनालाच कळून चुकलं देव काही केल्यानं बोलत नाही. आणि खऱ्या अर्थानं देव विचारल्याशिवाय काही सांगत पण नाही बर का. पुरावा देतो त्याला. लक्ष ऐका, भगवंत कधी बोलल्याशिवाय सांगत नाही. तद्वित्ती प्रणिप्रश्नेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ज्ञानम ज्ञानी तत्वदर्शिनम. खऱ्या अर्थानं भगवंत काही विचारल्याशिवाय सांगतही नाही. मग प्रश्न विचारला त्या ठिकाणी तेव्हा भगवंत 11व्या श्लोकापासून बोलू लागले. आता ते गुह्य भगवान परमात्म्यानं कोणाकोणाला सांगितलं याचं इतंभूत वर्णन अध्याय 4 मध्ये आलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये. आता खऱ्या अर्थानं कोण कोण भगवंताच्या जवळ होतं याचा विचार आपण करूया. जेन सांगे पित्या वसुदेवासी. स्वतःचा वडील भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे वडील कोण? वसुदेव. यांना सांगितलं का गुह्य ज्ञान? नाही सांगितलं बर का. ओवी आहे बर का. जेन सांगे पित्या वसुदेवासी जेन सांगे बळीभद्रासी. स्वतःच्या भावाला सुद्धा गुह्य ज्ञान सांगितलं नाही बर का. तिसरं जेन सांगे पित्या बळीभद्रासी जेन सांगे लक्ष्मीशी. आता खऱ्या अर्थानं सर्वात जवळ कोण होतं भगवंताच्या? लक्ष्मी. 9विधा भक्तीमध्ये पादसेवन भक्तीमध्ये तिचा नंबर लागला होता बर का. विडाला 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 विडाला. म्हणून तिला सुद्धा भगवंतानं ते गुह्य ज्ञान सांगितलं नाही. ते गुह्य अर्जुनाशी बोलत असे. म्हणून खऱ्या अर्थानं शास्त्रामध्ये गुरु शिष्य परंपरा ही अनादी कालापासून आहे. पण अर्जुन आणि भगवंताचं प्रेम गुरु शिष्याचं कसं होतं पहा नवलतया प्रभूचे. पहा गुरु शिष्याचं नातं कसं असावं. आजचे गुरु बी तसे आहे, शिष्य बी तसे आहे. आणि या कलियुगामध्ये गुरु शिष्याचं नातं पहिल्यासारखं राहिलं नाही. अहो खऱ्या अर्थानं जैसा त्या ठिकाणी धोबी धुना धुतो तसं माणसानं त्या ठिकाणी गुरु शिष्याचं नातं असावं. आताचे शिष्यच गुरुला त्या ठिकाणी काम सांगतात आणि आजचे गुरु सुद्धा त्या ठिकाणी ते काम ऐकतात. याला गुरु शिष्य म्हणत नाही. कीर्तनकार झाला म्हणजे गुरु झाला असा अजिबात अर्थ होत नाही. काय याकरता रामदासी महाराज आपले गुरु का झाले? जे जे आपणासी ठावे ते ते इतरासी द्यावे आणि शहाणे करून सोडावे सकळ जन. रामदासी महाराजांचा स्वभाव आता इथं बसले त्यांना सर्वांना माहिती आहे. आता रामदासी महाराजांना गुरुपौर्णिमेला जर काही भक्त जर काही मिष्टान्न घेऊन आले, काही त्या ठिकाणी फलार घेऊन आले, महाराजा पिशीमध्ये ठेवून देत होते का? संध्याकाळी लागल बा भूक मग खाऊ. कोणी जर सफरचंद आणले महाराजाशी बाजूला पिशवी होती तिथं ठेवीत होते का? का महाराजांचं नाव चंद्र आहे सूर्य आहे तोपर्यंत घेतलं जाईल माहिती का? एकच गोष्ट महाराजांनी संग्रह करण्यापेक्षा वाटून दिलं. आणि कीर्ती कोणाची होती? वाटून देणाऱ्याची. मग आता तुमच्या खिशात जेवढं असेल तेवढं वाटून देऊ शकता. तुमच्या गळ्यातलं कानातलं काय वाटून देऊ शकता. वाटून दिल्यानंच वाढत द्या वाटून. मग अहो हे किती वाटून दिलं तरी कीर्ती होणार नाही. आता कीर्ती कोणाची होती सांगू का? स्वतः झिजून चंदनाने दुसऱ्या सुमधुगंध द्यावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळा. याला जीवन म्हणतात. स्वतः जवळचं दुसऱ्याला वाटून देणं याला त्या ठिकाणी महाराजांचा स्वभाव बनला होता. म्हणून महाराजांची जवळ जवळ आज कितवी पुण्यतिथी केली मागच्या वेळेस? 36वी. म्हणजे मी फक्त 4 वर्षाचा होतो त्यावेळेस. मला कळत होतं का?
पण नशीब एवढं की महाराजांची पुण्यतिथी आज मी साजरी केली आणि मी गेलो तरी माझा मुलगा जरी कीर्तनकार झाला तो सुद्धा साजरी करणार आहे. एवढं वैभव त्या ठिकाणी संतांचं आहे. विडाला विडाला विडाला. हो हो, आपण गेलो तर फक्त आपले मुलं वर्ष श्राद्ध करतील, बाकी काही करणार नाही. आणि आपण गेले तर गावातील लोक जर म्हणले ना करावता माणूस, पण जाऊ द्या त्याच्यासारखा माणूसच नव्हता आपल्या अख्ख्या कोकणठाणमध्ये. स्वतः समजून जायचं, आपोआप कीर्ती पसरायला सुरुवात झाली. आणि लोक जर म्हणले ना बरा झाला गावाची, समजून जायचं कर्म चांगलं होतं. म्हणून मी नेहमी सांगत असतो, जीवन जगत असताना चांगलं करता आलं तर करा, वाईट कोणाचं करू नका. कारण हिशोब आपला त्या ठिकाणी वाईट कर्माचाच होणार आहे, हे विसरू नका. विडाला विठाला 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 विठाला. हो, म्हणून आपलं कर्म कसं आहे, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. आपण जसं वागणार आहोत तसंच आपल्याला कर्म फळाला येणार आहे. म्हणून खऱ्या अर्थानं सासूनाही सुनेशी कसं वागावं आणि सुनानाही सासूशी कसं वागावं याला अध्यात्म शिकवतं बरं का. म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं सारथ्य पण केलं. पहा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, ते सारथ्य पण अर्जुनाचे करीत असे. एवढंच नाही, गुरु शिष्य परंपरामध्ये खऱ्या अर्थानं माऊली ज्ञानोबराय आणि निवृत्ती दादा, एवढी गुरु शिष्य परंपरा आहे. खऱ्या अर्थानं निवृत्ती दादा भाऊ होते का गुरु होते? सर्वात मोठे कोण होते? स्वतः भावालाच गुरु केलं. म्हणून जीवनामध्ये जगत असताना जर तुम्ही भावाला गुरु केलं तर माऊली सारखं काही कमी पडणार नाही. विडाला विठाला 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 विडाला विठाला. हो हो, म्हणून खऱ्या अर्थानं भावाभावामध्ये कलह घालू नका. का खऱ्या अर्थानं जीवन त्याच्या करता दिलं नाही. हे अनमोल किमतीचं शरीर आपल्याला कशा करता दिलं? देवाची भक्ती करण्याकरता दिलं, सद्गुरू करण्याकरता दिलं, आपल्या आई वडिलांची सेवा करण्याकरता दिलं. म्हणून आपले आई वडील सुद्धा गुरुच आहे बरं का. आपल्या आई वडिलांनी आपल्याला लहानपणी शिकवलं, जिने जन्म दिला रे तुझला आणि लहानाचा मोठा केला. आपल्याला आई वडिलांनी सुद्धा त्या ठिकाणी शिकवलं. का कशा करता शिकवलं? का आपल्या आई वडिलांनी आपल्याकडं कुठल्याही प्रकारचा हिशोब घेतला नाही आणि आपणही आई वडिलांच्या ऋणातून उत्तराई होऊ शकत नाही. फक्त आई वडिलांच्या सेवेतून एकदाच उत्तराई होता येतं, ते म्हणजे शेवटच्या दिवशी गेल्यानंतर केलेलं पिंडदान. याच्यातूनच आपले आई वडील उत्तराई होतात, अन्यथा आई वडील उत्तराई होता येत नाही. म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या आई वडिलांपेक्षाही खऱ्या अर्थानं संतांचे उपकार आपल्यावर जास्त आहे बरं का. हे मी सांगत नाही, केले उपकार सांगो मी काय, केले उपकार सांगो मी काय, बापन काय ऐसी माया, बापन काय ऐसी माया, धर्म त्यागे केले पाया, आई वडिलांपेक्षा आपल्या साधू संतांनी आपल्यावर उपकार केले. आणि म्हणून ज्यांनी आपल्यावर उपकार केले त्या साधू संतांचं सर्वांनी टाळे वाजून भजन करायचं आहे. विठोबा रखुमाई,
सद्गुरु वाचोनी सापडे न सोय धरावे ते पाय आदी आदी. खऱ्या अर्थानं त्यांचे पाय धरावे लागतील, तेव्हाच आपला हा मृत्यू संसार तरुण जाणार आहे. मग सद्गुरु काय करतात? खऱ्या अर्थानं जीवनाची वाट दाखवतात. आपली वाट लावणारे भरपूर आहे, पण वाट दाखवणारे कोणीही अजिबात नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये फक्त गुरुच दाखवतात बरं का. पार नानाला फार आपली वाट लावणारे भरपूर आहे, वाट दाखवणारे कोण नाही. आणि आपल्या जीवनामध्ये एकच आपल्याला वाट दाखवतील. कबीर महाराज सांगतात, गुरु बिन कोण बताये वाट, गुरु बिन कोण बताये वाट, गुरु बिन कोण गुरु बिन कोण बड़ा बिकट यमघाट, बड़ा बिकट यमघाट, गुरु बिना कौन बताए वाट, गुरु बिना कौन बताए वाट. बड़ा बिकट यमघाट, बड़ा बिकट यमघाट, कोण बताए गुरु बिन कोण बताए. हा यमघाट तरुण जाणं एवढं सोपं नाही बर का. हा यमघाट जर आपल्याला तरावा असं वाटत असेल, एकच करा. काय करा? येथ एकच लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, ऐलची थडी सरले माया जाळ. हा माया समुद्र तरुण जाण्याकरता आपल्याला संतांना किंवा सद्गुरूंना शरण जावं लागेल, तेव्हाच खऱ्या अर्थानं आपली ही एरझार संपणार आहे. तोपर्यंत संपू शकणार नाही. म्हणून खऱ्या अर्थानं निवृत्तीदादा आणि ज्ञानेश्वर महाराज एवढंच नाही, स्वतः माऊलीला समाधिस्थ करण्याकरता स्वतः गुरुला रडू सुद्धा आलं होतं. एवढंच नाही, निळोबाराय आणि तुकोबाराय याचंही त्या ठिकाणी 42 दिवस धरणं त्या ठिकाणी धरून बसले. कोणाकरता? फक्त तुकाराम महाराजांकरता. स्वतः भगवान परमात्मा त्या ठिकाणी निळोबारायला भेटण्याकरता आले. तर त्या ठिकाणी निळोबाराय इथं स्वतः म्हणतात, तुझ लागी येथे बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचोनी आलासी काय. तुला कोणी बोलवलं होतं? मी बोलवलं नव्हतं. म्हणून आपल्या गुरुविषयी असणारी तळमळ किती आहे. स्वतःच्या मुली करताही तुकोबाराय सदेह वैकुंठातून आले होते. मग आता प्रश्न आहे, आपणही गेल्यानंतर आपल्याही पुढं नाव लिहिणार आहे हरिभक्त परायण स्वर्गवासी अरुण महाराज रोम किंवा वैकुंठ वासी. आता वैकुंठ कुठं आहे तुम्हाला सांगू का? वैकुंठ हरिपाठ करताना तुम्ही सर्व, कुठं आहे वैकुंठ? ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, भरला गणदाट हरी दिसे. भगवान परमात्मा चराचरामध्ये भरून उपलेला आहे. सर्वागटी राम देहा देही एक, सूर्यप्रकाशक रश्मी. खऱ्या अर्थानं सर्व घटी आहे. आणि सर्व घटी असल्यानंतर आता खऱ्या अर्थानं आपल्यावर 5 जणांचे उपकार आहे. तेवढं सांगतो, सेवा आटपती घेतो. विठाला 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 विठाला. हो हो, 5 जणांचे उपकार आपल्यावर आहे. रवी चंद्र घनारोक्ष, 5 जणांचे उपकार आहे आपल्यावर बर का. खऱ्या अर्थानं रवी, रवी म्हणजे सूर्य. सूर्य जर सकाळी उगवलाच नाही तर आपले व्यवहार होतील का? माऊली ज्ञानोबरायनं सूर्याच्या बद्दल बोलताना ओव्या खर्च केल्या बर का. बिंब तरी बचके एवढे, तरी प्रकाश त्रैलोक्यासी थोकडे. म्हणजे एवढंच बिंब आहे आणि त्याचा प्रकाश केवढा आहे. एवढंच नाही, आणखीन एक उभी खर्च केली. सूर्य अधिष्ठले प्राची
जाणीव दे प्रकाशाची. सूर्य आपल्याला कशाची जाणीव करून देतात? प्रकाशाची. सूर्य उगवला काळोख शिल्लक राहतो का? अंधार शिल्लक राहतो का? अजिबात. सूर्य उगवल्यानंतर काळ त्या ठिकाणी काळोख पुढं पुढं पळून जातो, सापडत सुद्धा नाही. म्हणून खऱ्या अर्थानं सूर्याची उपमा देऊन पाहिली. एवढंच नाही, खऱ्या अर्थानं नदीची सुद्धा उपमा दिली. म्हणून सद्गुरू त्या ठिकाणी रामदासजी महाराजांनी हा गंगा तीर का निवडला माहिती आहे का? या ठिकाणी पवित्र गंगा तीर आहे. कारण गंगा काय करत असते? का फेडीत पापताप, पोखीत तिरीचे पादक, समुद्रा जायाप गंगेचे जैसे. जाताना ती बऱ्याच जणाला शीतलता करून देते. म्हणून या ठिकाणी गंगेवरून आपल्या लोकांचे सायपन गेले आणि मजेत कांदा पिकवला जातो, मजेत ऊस घातले जातात, मजेत सर्व चालू आहे. कृपा कोणाची? वाचे म्हणता गंगा गंगा. उपकार आहे बर का, झाडाचे त्या ठिकाणी उपकार आहे. आता झाडाचे उपकार, आता मागच्या 15 दिवसापूर्वी तुम्ही घालिंग लोटा त्या वडाला दोरे बांधलेच होते ना. आव दारुड्या जरी असला तरी तुम्ही घरकी कशाच्या झाडाला मारले? वडाच्या झाडाला मारले. आता झाडांना सुद्धा किती किंमत आमच्या संतांनी दिली तेवढं सांगतो. खऱ्या अर्थानं झाडाला किंमत आहे. त्या ठिकाणी वडाला तुम्ही प्रदक्षिणा मारली, तुमचं वैभव त्या ठिकाणी दडलेलं आहे. आता माऊली ज्ञानोबरायच्या दरबारामध्ये झाड होतं. कशाचं? जयाची द्वारी सोन्याचा पिंपळा, अंगी ऐसे बळ रेडा बोले, अंगी ऐसे बळ रेडा बोले, अंगी ऐसे बळ रेडा बोले. सोन्याचा पिंपळ आहे ना. आता कोण कोण शिर्डीला गेलं? साईबाबा कुठं प्रगट झाले? लिंबा खाली प्रगट झाला, लिंबा खाली प्रगट झाला, लिंबा खाली प्रगट झाला, लिंबा खाली प्रगट झाला. ऐसा साईनाथ माझा लिंबा खाली प्रगट झाला. बाबा कुठं प्रगट झाले? लिंबाच्या झाडाखाली प्रगट झाले. आता थोडं पुढं चाला. खऱ्या अर्थानं भगवान पांडुरंग परमात्म्याला काय आवडतं? तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळबळा वैष्णवांचा. प्रभू दत्तात्रेयाला कशाचं झाड आवडतं? औदुंबराचं आवडतं ना. आता एक ओवी सांगतो, लक्ष द्या बर का. आता खऱ्या अर्थानं यांचे उपकार किती आहे आणि यांच्यापेक्षा मी तुम्हाला जेवढे उपकार सांगितले यांच्यापेक्षा संतांचा उपकार आपल्यावर जास्त आहे बर का. कसा उपकार आहे? सर्व इंद्रियाचे कान करा बर का. जसं तुमचं लेकरू या खांद्या जत्रेमध्ये चुकावं. आता चुकल्यानंतर त्या माईकवाल्यानं म्हणा, ऐकावं ऐका. 5 वर्षाचा मुलगा, कानात बाळी घातलेली, अंगात भगवा टी शर्ट, जीनची पॅन्ट, असा मुलगा आम्हाला सापडलेला आहे. ज्याचा असेल त्यानं ओळख करून घेऊन जावं. मग तुम्ही काही अंतर होते, तो आवाज तुम्हाला पुसडसा येऊ लागला, त्यावेळेस तुम्ही सर्व इंद्रियाचे कान कसे केले होते? किती लक्ष देऊन ऐकलं. म्हणून नाना काही गोष्टी बोलत असताना भिंतीच्या आत बोलाव्या. आणि मग भिंतीच्या आत बोलून झालं का माणसं म्हणतात, अरे भो भीतीला सुद्धा कान. म्हणून हळू, भीतीला सुद्धा कान असतात. म्हणून इति गुह्यतम शास्त्र कोणालाही सांगू. हे मी नाही सांगत बर का, देव सांगतो. मग खऱ्या अर्थानं मग लेकरू हरवलं असं सर्व इंद्रियाचे कान करून ऐकायचं आहे बर का. कसं ऐकायचं? आता एक उभी सांगणार आणि सेवा आटोपते घेणार बर का. कसं संतांचे उपकार आपल्यावर आहे. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, जो खांडावया घाव घाली. ऐका बर का, सर्व इंद्रियाचे कान करून. जो खांडावया घाव घाली, किलावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे तैसा. आओ ज्यानं झाड लावलं, ऐकताय ना, ज्यानं झाड लावलं त्यालाही झाडांना काय दिली?
काय दिली? सावली. आणि मग माझ्यासारख्या एखाद्याला लय राग आला राजूअण्णा आणि घरी गेला आणि कुरड हातात घेतली आणि झाडाच्या बुंद्याजवळ गेला आणि नाना मस्त झाड तोडायला लागला. जो खांडावया घाव घाली की लावणी जयानं केली आणि खांडावया घाव घाली म्हणजे ज्यानं लावलं त्यालाही सावली दिली आणि जो घाव घालीत आहे त्यालाही सावली दिली. दोघाची एकची सावली वृक्ष दे तैसा. तसं माझ्या रामदासी महाराजांचं जीवन होतं. कसं होतं ते अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. आपण सारी करीती तात्काळ आपण सारी करीती तात्काळ आपणा सारिखी करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. आपल्यासारखं ते तात्काळ करतात. म्हणून खऱ्या अर्थानं रवी चंद्र घना वृक्ष याचं आपल्यावर अगणित उपकार आहे. एवढंच नाही, त्या ठिकाणी 2 चरण झाल्यानंतर खऱ्या अर्थानं तिसऱ्या चरणामध्ये त्यांनी दृष्टांत दिला आणि दृष्टांत असा आहे. लोह परिसाची नसाये उपमा सद्गुरु महिमा आघादची. आता एवढा दृष्टांत सांगतो, सेवा अटपती घेतो. मग तिसऱ्या चरणात त्या ठिकाणी तुकोबाराय सांगतात का लोह परिसाची. परिस लोखंडाला काय करतो? काय करतो? सोनं करतो. पण परिसाच्या ठिकाणी नाना एक दोष सांगितला. काय दोष आहे? लोखंडाला स्पर्श केला क्षणी त्या ठिकाणी लोखंडाचं अण्णा सोनं होतं पण परीस परीस करत नाही. फक्त सोनं होतं, परीस करत नाही. म्हणून लोह परिसाची नसावी उपमा सद्गुरु महिमा आघातची. आणि एवढं झाल्यानंतर खऱ्या अर्थानं तुकोबरायने शेवटच्या चरणामध्ये सांगितलं तू का आंधळे तुका म्हणे कैसे आंधळे तुका म्हणे कैसे तुका म्हणे कैसे तुका म्हणे कैसे आंधळे तुका म्हणे कैसे आंधळे जन तुका म्हणे
नाही काळ वेळ नाही काळ वेळ तया लागे नाही नाही काळ वेळ वेळ नाही काळ वेळ दया लागे नाही काळ नाही काळ वेळ तया लागी आपणा सारिखे करती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी झालेली सेवा सद्गुरू रामदासी महाराजांच्या चरणविंदावर समर्पित करतो। खऱ्या अर्थानं आता जी मला 100 रुपये देऊन गेली ती माझी मावशी आहे बरं का। आणि खऱ्या अर्थानं माय मरून मावशी जगो असं म्हणतात। तुमच्याच गावातील लेकरू आहे आणि नेटकंच परमार्थाला लागलं। बाबांविषयी मला भरपूर बोलायला सांगा। मी 8 दिवस बोलू शकतो, 10 दिवस बोलू शकतो। साई चरित्रावर तुम्ही मला कोणताही प्रश्न विचारा, मी त्याचं उत्तर तुम्हाला देऊ शकतो। पण खऱ्या अर्थानं माझी चुलते आहे, यांनाही माहिती आहे, सरांनाही माहिती आहे आणि नानांनाही माहिती आहे। साई कथेमध्ये मी भरपूर बोलू शकतो, पण वारकरी संप्रदायाचं कीर्तन प्रवचनामध्ये मला भरपूर जमायला लागलं। पण खऱ्या अर्थानं गुरुचरित्रावर किंवा गुरुपौर्णिमेवर हे माझं पहिलंच कीर्तन आहे आणि मी तुमच्याच गावचा आहे बरं का। जे चुकलं असेल ते माझं आहे, पण जे चांगलं आहे ते माझ्या सद्गुरू रामदासी महाराजांचं आहे बरं का। म्हणून माझे काकाही या ठिकाणी बसलेले आहे, रामचंद्र भाऊ कासार, त्यांनाही मी धन्यवाद देतो। ज्यावेळेस आई वडील स्वतः समोर बसतात त्यावेळेस लेकराला सुद्धा कीर्तन करायचा आनंद वेगळाच असतो। गुरु आहे या ठिकाणी, नाना असतील, विजय नाना असतील, आमचे त्या ठिकाणी चुलते राजूभाऊ असतील, हरिभक्तापरायण महाजन काका असतील किंवा राजूभाऊ असतील, अन्य त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं याच भजनी मंडळाबरोबर मी शिकलो बरं का। लहानचा मोठा झालो मी, खऱ्या अर्थानं यांचंच लेकरू आहे। त्यामध्ये हरिभक्तापरायण शिवाजी भाऊ लोकणे असतील, भाऊसाहेब चाळक असतील, खऱ्या अर्थानं अशोक भाऊ टेके असतील, हरिभक्तापरायण दीक्षित महाराज यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो। राजूभाऊ महाजन असतील, रामभाऊ महाजन असतील, चांगदेव भाऊ लोकणे असतील, संजूभाऊ जाधव असतील, राजूभाऊ दैने असतील, बाळूभाऊ जेजूरकर असतील, त्या ठिकाणी जे हरी बाबासाहेब पाटील सदाफळ असतील, नेवर्ती पाटील गुडघे असतील, गोकुळ भाऊ लोहकणे असतील, आपल्याच गावातील उभरतर लेकरू आहे। आणि थोड्याच दिवसात जवळजवळ माझ्या पाठीमागे नंतर खऱ्या अर्थानं रवी लोकण्याचा चिरंजीव लहाना तो कीर्तनकार झाला। तदनंतर 2 नंबर त्या ठिकाणी, 1 नंबर तुम्हाला माहिती आहे, 2 नंबर त्या ठिकाणी माझा, 3 नंबर त्याचा आणि आता ह्या लेकराचा नंबर कीर्तनकारामध्ये आपल्या गावात लागणार आहे। म्हणून धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, खऱ्या अर्थानं असं अनमोल रत्न त्यांच्या कुशीमध्ये जन्माला आलं। एवढंच नाही, कचरूभाऊ दैने आणि त्या ठिकाणी नाना कोण आहे, टेपले नाना आहे आणि भालेराव यांचा आणि आजी त्या ठिकाणी तुळस घेऊन आहे। या सर्वांच्या चरणविंदावर नतमस्तक होतो। खऱ्या अर्थानं हा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी पोचवला असे साऊंड सिस्टीमचे मालक माझे परममित्र, पहिल्या कथेपासून खऱ्या अर्थानं आमच्या कारवडीला त्यांची कायम नेहमी साऊंड सिस्टीम असते, उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम आहे, म्हणून त्यांचंही आपण टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे। असंच वेळोवेळी सहकार्य आम्हाला आमच्या गावाला लाभत राहो, जरी गावातील असेल तरी सहकार्य मात्र अवश्य ठेप चला। एवढंच नाही, खऱ्या अर्थानं सर्वांचे धन्यवाद देतो आणि खऱ्या अर्थानं द्यावे तेवढी धन्यवाद शरद नानाचे आहे, त्यांना आपण टाळी वाजवून त्या ठिकाणी धन्यवाद द्या। कारण पहिल्याच कीर्तनाला एवढी मोठी गर्दी, एवढा मोठा उत्सव
उत्सव आणि त्यामध्ये ही कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आली. सायळ्यालाही सप्तामध्ये कीर्तन झालं. तदनंतर या ठिकाणी झालं साई चरित्रामध्ये, त्या ठिकाणी घोगरगावला कीर्तन झालं. ज्यांना ज्यांना आपल्या आजूबाजूच्या गावामध्ये बाबांचं पारायण करायचं असेल, कथा करायची असेल, त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. पण जे काही आहे ते माझ्या सद्गुरूचं आहे, माझ्या संतांचं आहे, माझ्या आईवडिलांचं आहे. आणि मग खऱ्या अर्थानं जर बालक अपराध सदैव करते, परिणमाता रागावते, हे आणून ध्यानात कृपा प्रसाद करावा. माझ्यावर कृपा करा आणि लक्ष ठेवा. एवढीच तुमच्या चरणविंदावर नतमस्तक होतो. आणि फक्त मी नारळ घेऊन जाणार आहे, दक्षिणा नेणार नाही. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल.